पितृदोष आणि प्रेतदोष. बरीचशी लोक आपल्या घरात होणाऱ्या प्रेतदोषाला पितृदोष समजून पितृदोषावरचे उपाय करत राहतात आणि त्या पितृदोषावरील उपाय, शांतीपूजा किंवा इतर विविध कार्य यांमुळे त्यांना कोणताही फरक पडत नाही आणि घरातील दोष तसाच सुरू राहतो. हे कशामुळे होतं तर पितृदोष आणि प्रेतदोष हे पूर्णपणे वेगवेगळे प्रकार आहेत. पितृदोष म्हणजे आपल्या पूर्वजांमध्ये जे मृत झालेले आहेत, ज्यांना देवपितृ म्हणतो, त्यांचं जर आपल्या एखाद्या पिढीमध्ये अन्नदान, जलतर्पण, पिंडदान किंवा त्यांच्या नावे जे केले जाणाऱ्या क्रिया आहेत त्या जर बंद झाल्या तर घरामध्ये जो त्रास होतो त्याला पितृदोष म्हणतात. पितृदोषामुळे घरात कोणते त्रास होतात तर आपली फॅमिली किंवा कुटुंब पुढे जात नाही, घरातील मुलामुलींची लग्न होत नाहीत, लग्न झाली असतील तर संतान प्राप्तीमध्ये अडथळा येतो, आपल्या कामधंद्याच्या कमाईच्या साधनांमध्ये अडथळा निर्माण होतो. एकंदरीतच काय तर पितृदोषामुळे आपलं कुटुंब आहे त्या ठिकाणी थांबलं जातं, घरातील शुभ आणि मंगल कार्य पूर्णपणे थांबली जातात. आता प्रेतदोष म्हणजे काय बघूया. एखाद्याच्या कुटुंबामध्ये जर एखाद्या दुर्घटनेमध्ये, अपघातामध्ये किंवा स्वतःला इजा करून जर कोणी आपलं आयुष्य संपवलं असेल तर त्यांच्या अनेक इच्छा, वासना, अपेक्षा अपुऱ्या राहिलेल्या असतात, अधुऱ्या राहिलेल्या असतात. त्यामुळे त्यांना डायरेक्ट पितृलोकामध्ये स्थान मिळत नाही, ते प्रेत योनीमध्ये भटकत राहतात. ते प्रेत योनीमध्ये भटकत असल्यामुळे त्यांच्या अधुऱ्या किंवा अपुऱ्या राहिलेल्या इच्छा, वासना, आकांक्षा ते प्रेत रूपाने आपल्या कुटुंबातील सदस्यांकडून पूर्ण करण्याच्या प्रयत्नात असतात. ज्या कुटुंबामध्ये पितृदोष असतो तिथे त्या संपूर्ण कुटुंबाला त्रास होत असतो, तर ज्या कुटुंबामध्ये प्रेत दोष असतो तिथे त्या कुटुंबामध्ये एखाद्याच व्यक्तीला तो त्रास होत असतो. ज्या घरात, कुळात, कुटुंबात प्रेत दोष असेल त्यातील एखाद्या व्यक्तीला नेहमी आपल्या सभोवती किंवा आपल्या घरामध्ये, आपल्या परिसरामध्ये एखाद्या निगेटिव्ह ऊर्जेचा वावर जाणवत असतो. त्या कुटुंबातील एखाद्या विशिष्ट व्यक्तीला रात्री झोपेमध्ये अत्यंत भयानक किंवा अत्यंत घाणेरडी आपल्याच परिवारातील लोकांविषयी भरपूर भयानक स्वप्ने पडत असतात. सतत आपल्यावरती कोणीतरी नजर ठेवून आहे, आपण जिथं जातोय तिथं कोणीतरी लक्ष ठेवून आहे असं वाटत राहतं. घरामध्ये एका ठिकाणी ठेवलेल्या वस्तू अचानकपणे दुसरीकडे सापडणं किंवा त्या अस्ताव्यस्त असणं या गोष्टी होत राहतात. त्या घरातील किंवा कुटुंबातील विजेची उपकरणं म्हणजे लाईटचं सर्व साहित्य अचानकपणे बिघडणं, खराब होणं, बंद पडणं या गोष्टी सुरू होतात. ज्या कुटुंबामध्ये प्रेत दोष लागलेला असतो त्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला रात्री झोपेमध्ये, स्वप्नामध्ये एखादी व्यक्ती येऊन एखादी खाण्याची विशिष्ट गोष्ट सतत मागत असते. आणि ज्या कुटुंबामध्ये प्रेत दोष असतो त्या कुटुंबातील एखादी व्यक्ती नेहमी आजारी पडलेली असते. आणि हे प्रेत दोषाचे त्रास असणारे कुटुंब पितृदोषावरचे वैदिक उपाय, पूजा, शांतीपाठ, होम इत्यादी करत राहतात, पण त्याचं त्यांना कोणतंही फळ मिळत नाही.